रस्ता सुरक्षा आठवड्याच्या निमित्ताने अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले। आरटीओ अधिकारी उर्मिला पवार यांनी यावेळी रस्त्यावरील सुरक्षतेचे महत्त्व अधोरेखित करीत नागरिकांना अनेक महत्त्वाचे संदेश दिलेत। पाहूया आमच्या प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी आरटीओ अधिकारी उर्मिला पवार यांच्याशी केलेला संवाद। अमरावती जिल्ह्याच्या रस्ता सुरक्षा आठवडा हा चालवला जात आहे आणि अमरावती शहरामध्ये रस्त्यावर धावणारे जे वाहन आहेत त्यांची सुरक्षा कशी करावी, नागरिकांनी कसे सुरक्षित राहावं या संदर्भात आज आरटीओ अमरावती विभागाकडून सुद्धा एक इथे जनजागृती अभियान राबवण्यात आलं। हेल्मेट सुद्धा घालावे यासाठी सुद्धा संदेश दिला। आपल्यासोबत अमरावती जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी उर्मिला पवार मॅडम आहेत। मॅडम, एकूणच काय ध्येय आहे आणि काय आपल्याला संदेश द्यायचा? सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नवीन वर्ष सर्वांना अपघातमुक्त जावं ही पहिल्यांदा सदिच्छा व्यक्त करते। आणि आपलं रस्ता सुरक्षा अभियान दरवर्षी साधारण 7 दिवस किंवा 15 दिवस होतं, परंतु ह्या वर्षी आपण 1 जानेवारी ते 31 जानेवारी असं हे रस्ता सुरक्षा अभियान राबवत आहोत। आणि तसं पाहिलं तर हे काही 1 महिनाभर किंवा आठवड्याभर करण्यासारखी गोष्ट नाही, परंतु वर्षभरही आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो आणि ते रस्ता सुरक्षा अभियानाचा भागच असतो। या वर्षीचं थीम आहे आपलं परवाह और केअर असं, की वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत आणि त्याबरोबर स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर इतर रोड युजर्सची पण काळजी घ्यायची आहे। हे मेन थीम आहे आपल्या ह्या वर्षीच्या रस्ता सुरक्षा अभियानाचं। मॅडम, ज्या प्रकारे हिट अँड रनच्या जे केस होता, म्हणजे लहान जे मुलं वाहन चालवतात त्या सुद्धा काहीतरी नियम असे म्हणजे आहेत, तरी पण ते कारवाई होत नाही कधी। त्या संदर्भातही आम्ही आमच्या पथकांना सूचना केलेल्या आहेत की एकतर शाळांमध्ये पहिल्यांदा प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी शाळा प्रशासनाने पण आम्हाला तेवढंच कॉपरेट करणं गरजेचं आहे। जर शालेय स्तरावरच त्यांना वाहतुकीच्या नियमाबद्दल जागृती निर्माण केली तर हे बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतील मला असं वाटतंय। आणि यामध्ये काय आहे की पहिल्यांदा मुलांना जर अंडरएज मुलाने वाहन चालवलं तर त्याच्यावरती काय ॲक्शन घेतली जाईल हे ज्यावेळेस, किंवा त्याच्या पालकांना काय शिक्षा आहे, किंवा त्याला 25 वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही हे ज्यावेळेस त्याला कळेल त्यावेळेस ह्याला गोष्टीला प्रतिबंध होईल। तर त्या दृष्टीने आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं आयोजित केलेली आहेत। मॅडम, रस्ता सुरक्षा अभियान आपण राबवलं आणि या संदर्भामध्ये आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1,67,000 रुपये सुद्धा दंड केलेला आहे। त्यानंतर सुद्धा काही वाहतूक सुरू आहे असं लक्षात आलं। ही आमची म्हणजे वाहनांवरती कारवाई करणं हे तर आमचं रुटीन काम आहे तसं पाहिलं तर। आणि थोडंसं मॅनपॉवरचा इश्यू असतो आमच्याकडे, कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आमचा माणूस उपस्थित असेल असं होत नाही, परंतु ज्यावेळेस आमच्याकडे काही अशा कंप्लेंट्स प्राप्त होतात त्यावेळेस आम्ही कारवाई करत असतोच। आणि एरवीसुद्धा आता आम्ही असं नियोजन केलं आहे, आमच्याकडे जवळजवळ आता 7 इंटरसेप्टर वाहनं आहेत आणि प्रत्येक इंटरसेप्टर वाहनाला आम्ही 1 किंवा 2 तालुके कव्हर करण्याच्या सूचना केल्या आहेत। आणि त्यामध्ये परत तालुका लेवलला पण आम्ही अधिकारी निश्चित केलेले आहेत आणि तिथे त्यांचं काम असं राहणार आहे की तिथे रस्ता सुरक्षा अभियानात अंतर्गत प्रोग्राम्स घेणं वर्षभर। त्याचबरोबर बाकीचे जे स्टेक होल्डर्स आहेत म्हणजे ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी, PUC सेंटर्सची तपासणी, हे सुद्धा त्यांना उपक्रम आम्ही सांगितलेले आहे। शाळा कॉलेजेसमध्ये त्या तालुक्याचे काही शाळा कॉलेजेस असतील त्यांच्या तिथे जाऊन रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत व्याख्यानं देणं, मार्गदर्शन सूचना करणं, हे सुद्धा आम्ही या उपक्रमामध्ये राबवत आहोत। मॅडम, ज्या प्रकारे प्रादेशिक परिवहन विभागाकडून जी कारवाई केली जाते, वाहनांवर आपण चालन करतो, ऑनलाईन चालन करतो, परंतु त्या प्रकारे सुद्धा आता जिल्हा ग्रामीण पोलिसांचा जो ट्रॅफिक शाखा आहे, ट्रॅफिकचे अधिकारी त्याच्यावर कारवाई करतात, चालन करतात, परंतु जेव्हा त्याच्या गाडीचं ट्रान्सफर होते दिसत नाही, म्हणजे कुठेतरी आरटीओ विभागाचं महसुलाचं नुकसान होते। नाही, याच्यामध्ये कसा विषय आहे की महसूल तर आमचा पूर्ण वसूल केल्याशिवाय तर आम्ही कुठलंच वाहन ट्रान्सफर किंवा हस्तांतरण करत नाही। दुसरी गोष्ट, आता पोलीस विभागाचं जे जर चलन असेल त्यांना, तर पोलीस विभागाचं आणि त्यांना अजून आमच्या ह्या वाहन फोर्स सिस्टीमचा ॲक्सेस दिलेला नाही आहे, तो पण भविष्यात दिला जाणार आहे। परंतु तोपर्यंत जर ट्रॅफिक ब्रांचने त्यांचे काही असे चलान्स असतील आणि आम्हाला त्या वाहनांवरती वॉन्टेड नोट घ्यायला दिलं लेटर, तर आम्ही ते करू अवश्य। शेवटचा प्रश्न मॅडम, बाहेरील राज्याच्या गाड्या आपल्या राज्यामध्ये आरामे होऊन त्याला आपण स्वतः नंबर देतो, मला असं वाटतं MH27 देतो, तरी सुद्धा काही खूप अशी गाड्या म्हणजे कार म्हणा, बस म्हणा, खूप सारे धावत आहे, याच्यावर काय कारवाई?
चेकिंगमध्ये आढळल्यास त्यांना तर त्यांच्यावर कारवाई केली जातेच, परंतु काही गाड्या अशा पण असू शकतात की RMA अप्लाय केले, त्याच्या प्रोसेसमध्ये वेळ लागतोय, असं पण असू शकते. परंतु जर रस्त्यावरती आढळले तर त्यांचं सर्व डॉक्युमेंट चेक केले जातात. फक्त एवढंच की ॲट अ टाइम सगळीकडे नाही करू शकत आपण असं, कारण मॅनपॉवर कमी असल्यामुळे. मॅडम, आपण सुद्धा आता नुकतीच काही दिवसाअगोदर काही वाहनांवर म्हणजे कारवाई केली आणि त्याच्यामध्ये जाऊन जनावर होते, म्हणजे अमानवीय तस्करी आपण म्हणतात, ती कारवाई करून ते नंबर सुद्धा मला वाटते आपण त्याला खारिज केली ते नंबर. नाही, त्याच्यामध्ये अशी कारवाई झाली आहे की त्याच्यात आपल्या RTIच्या निर्णयानुसार आपण नोंदणी निलंबित करू. नंबर त्यांचा निलंबित केला. म्हणजे आणि पोलीस विभागाने कारवाई केली असेल तरी ते आम्हाला लेटर्स पाठवतात आणि त्यानंतर आम्ही लगेच नोंदणी निलंबित करतो. मॅडम, काही ट्रॅक्टर वगैरे ते सुद्धा म्हणजे रेतीसाठी अशी वाहतूक होत आहे, त्या अशा वाहनांवरती पण कारवाई करतो की म्हणजे नोंदणी नाही किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील. मोटर वाहन कायद्याअंतर्गत ज्या ज्या गुन्ह्यांचं त्यांच्याकडून उल्लंघन होईल त्या संदर्भात कारवाई केली जाते. फक्त ते म्हणजे असं एकाच ठिकाणी सगळी वाहनं भेटतील असं नाहीये ना. तर त्यामुळे भविष्यात हेल्मेट सक्त केलं जाईल म्हणून चर्चा आहे. हेल्मेट सक्ती म्हणजे खरं तर हेल्मेट हे आपल्या सुरक्षेसाठी आहे, त्यामुळे असं कोणीतरी सक्ती करून ही गोष्ट राबवण्यापेक्षा प्रत्येकालाच वाटलं पाहिजे की आपणच आपल्या सुरक्षेसाठी ही गोष्ट करणं गरजेचं आहे. जितकं आपण एखाद्या प्रवासाला निघतो त्यावेळेस आपण काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे. तर वाहनाची कागदपत्र ओके असायला पाहिजेत, आपलं वाहन सुस्थितीत असलं पाहिजे. त्याचबरोबर दुचाकी चालकाने आपल्या हेल्मेट हे असणंच गरजेचं आहे. इव्हन पिलियन रायडर जो असेल म्हणजे सहप्रवासी, त्याला सुद्धा ते हेल्मेट बंधनकारक आहे. त्याचबरोबर सपोज कारने आपण प्रवास करत असेल तर सीट बेल्ट सगळ्यांनीच लावणं गरजेचं आहे. बरेच जण काय करतात की पुढचे फ्रंट प्रवासी असतात ते सीट, बराच अवेअरनेस लोकांमध्ये झाला की मागचे जे प्रवासी आहेत त्यांनी सुद्धा सीट बेल्ट लावणं बंधनकारक आहे. सेवा श्रद्धा संभवती प्रकारचा उद्घोष वाक्य ज्या विभागाचा असा आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग यांच्या वतीने RTO उर्मिला पवार मॅडम या जिल्ह्यामध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा सप्ताह राबवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हेल्मेट वापरणे हे आपली जबाबदारी हे त्यांनी संदेश दिला आहे. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तुमचे प्राण किती महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्ही सीट बेल्ट लावायला पाहिजे. ही स्वतः जबाबदारी, ही अधिकाऱ्यांची जबाबदारी नसून आपण सुद्धा आपली जबाबदारी बाळगा आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळा, या प्रकारचा संदेश त्यांनी दिला आहे. मी कॅमेरा पर्सन दिलीप जोंदाळसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. प्रादेशिक परिवहन विभागाच्या या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षतेच्या नियमाबद्दल जागरूकता निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. चला आपणही या नियमाचे पालन करूया, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी योगदान द्या.